तारीख होती 21 जून 2023. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी सर्वाधिक मोठी न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून येत होती. ती न्यूज होती महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय पक्षामध्ये पडलेल्या उभ्या फुटीसंदर्भात. आणि त्याच्यानंतरच एका गोष्टीची चर्चा सर्वत्र चालू झाली, म्हणजे ती होती पक्षांतर. पण हा पक्षांतराचा भाग आपण समजून घेताना आपल्याला MPSCच्या दृष्टिकोनातून कोणत्या बाबी समजावून घ्यावं लागतील ह्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लिटली शेवटपर्यंत व्यवस्थित पद्धतीनं पाहून घ्या. नमस्कार, मी संदीप पाटील MPSC ग्रो टुगेदर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा जो येतेल्या आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, असा जो सर्वाधिक जास्त महाराष्ट्राच्या ह्या राजकारणामध्ये गाजला, तो होता 10th शेड्यूल म्हणजेच पक्षांतर. आणि ह्या संदर्भातली गोष्टी आता आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. 10th शेड्यूल किंवा पक्षांतर ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येण्याचं कारण काय किंवा भारताच्या राजकारणामध्ये येण्याचं कारण काय, ही गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या गोष्टीची की बाबा पक्षांतराची किंवा पक्षांतर बंदीची कायद्याची गरज ह्या भारतीय राजकारणामध्ये का लागली, ही गोष्ट आता आपण पाहणार आहोत. 1947ला भारत स्वतंत्र झाला, 1952ला पहिल्यांदा इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर सिंगल पार्टी सिस्टीम भारतामध्ये प्रेझेंट होती. पण 1967चा जसा जसा काळ यायला चालू झाला तसं भारतीय राजकारणामध्ये स्थानिक लेवलची जी काही पक्ष होते त्यांचं महत्त्व वाढत गेलं. तसंच स्थानिक राजकीय लोकांचं जे आहे प्रभुत्व जे आहे वाढण्यास सुरुवात झाली आणि त्यातूनच एका ठिणगीला म्हणू शकतो आपण त्याची सुरुवात झाली. आणि तो पहिला जो काही प्रकार घडला तो हरियाणामध्ये घडलेला होता. हरियाणातले एक आमदार होते गयालाल, त्यांनी एका दिवसामध्ये टोटल 3 पक्ष बदलून जे आहे वेगवेगळ्या पक्षांतर करून वेगवेगळ्या सरकारमध्ये स्थापन होण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ह्यामुळंच भारताच्या राजकारणामध्ये एक शब्द नवीन उदयास आला, आयाराम गयाराम. हे शब्द येण्यासाठी हेच आमदार होते जे रिस्पॉन्सिबल होते, ज्यांनी एका दिवसात 3दा पक्ष बदललेला होता. त्याच्यानंतर हरियाणाचेच एक मुख्यमंत्री होते भजनलाल, यांनी मुख्यमंत्री पदासह मंत्रिमंडळासोबत पक्षांतर केलेलं होतं. आणि ही दोन्ही गोष्टी ज्या आहेत मेजरली हे हरियाणात घडलेले होते. आणि ह्याच्यानंतरच 1967 ते 1971च्या काळामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्याच्यानंतर मोरारजी देसाई सरकारमध्ये 1979 साली जनता दलामध्ये टोटल 76 खासदारांनी बंड केलेलं होतं आणि सरकार पाडण्याचा प्रयत्न केलेला होता. मग इथं कुठं तर जे काही नेते मंडळी होती त्यांची जी काही लालसा होती ती वाढतेली दिसून आलेली होती. आणि मोठ्या प्रमाणात जे आहे आमदार खासदार हे पक्षातून बंड करून जात होते. आणि ह्या 1967 ते 1971च्या काळामध्ये 125 पेक्षा जास्त खासदार आणि 2000+ आमदार, जवळजवळ त्या काळामध्ये 4000+ खासदार आमदार होते. त्यापैकी 50% आमदारांनी पक्षांतर केलेलं होतं आणि विविध राज्यांमधले सरकार पाडण्याचा किंवा सरकार पाडण्यासाठी ते रिस्पॉन्सिबल होते. मग राजकीय पटलावर विविध राजकीय जे काही पक्ष होते त्यांनी विचारविमर्श करायला सुरुवात केली आणि ह्याच्यावर कोणता तरी कायदा असावा यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष प्रयत्न करण्यास सुरुवात केली होते. पण हा एक्झॅक्टली पहिला प्रयत्न जो आहे तो आपल्या भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पहिला प्रयत्न केला. 1985 साली 52वी घटनादुरुस्ती करत जे आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये 10th शेड्यूलचा समावेश करण्यात आला. आणि ह्या 10th शेड्यूलमध्ये एक कायदा टाकण्यात आलेला होता. त्या कायद्याचं नाव होतं पक्षांतर बंदी कायदा. ह्या वर्षी आपल्याला एक्झामसाठी हा सर्वाधिक महत्त्वाचा असलेला कायदा आहे पक्षांतर बंदी कायदा. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही भूकंप घडलं आणि सत्तांतर घडून आलं त्याच्यामागं जे काही मोठ्या प्रमाणात आमदार निघून गेले एका राजकीय पक्षामधून आणि पक्षामध्ये जी उभी फूट घडून आलेली होती, त्याच्यानंतर एकच सब्जेक्ट जो होता न्यूज चॅनलमध्ये तो सर्वात जास्त वेळा किंवा वारंवार न्यूजमध्ये होता, तो होता 10th शेड्यूल किंवा पक्षांतर. आज आपण ह्या 2 गोष्टी संदर्भात एक्झॅक्ट इन डिटेल माहिती पाहणार आहोत. मग राजीव गांधींनी 52वी घटनादुरुस्ती करत 10वं शेड्यूल टाकून पक्षांतर बंदी कायदा हा अस्तित्वात आणला. ह्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये टोटल जे आहेत 8 परिच्छेद आहेत. त्यातली स्पेसिफिक 2, 3 आणि 4 ही परिच्छेद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये डेली गेले आपण 2-3 महिने पाहतोय डेली बेसिसवर चर्चली जाणारी ही काही परिच्छेद आहेत. आणि आयोगाला ह्याच बेसिसवर क्वेश्चन विचारण्याची सवय आहे. त्यामुळं आज आपण पक्षांतर बंदी कायदा इन डिटेल पाहणार
पाहणार आहोत। मग ह्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आम्ही सांगितलं टोटल 8 परिच्छेदे आहेत। ह्या 8 परिच्छेदामध्ये पहिलं परिच्छेद काय म्हणते बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये पक्षांतर बंदीची व्याख्या किंवा ह्यामध्ये जी काही संज्ञा आहेत त्या संज्ञांबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे। ह्या परिच्छेदामध्ये कायदा तयार करताना लागू केलेल्या विशिष्ट संज्ञांच्या व्याख्या दिल्या गेलेल्या आहेत। सिंपल साधा आहे, इथं महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे, पण इथनं पुढे जे काही परिच्छेद आहेत ते आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे आहेत। आता आपण परिच्छेद 2 बघूया। परिच्छेद 2 हा मुख्यतः भारतीय राजकारण असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात संदर्भातली जी काही पक्षांतर घडून आलेली आहेत त्या पक्षांतरातल्या कोणत्या कारणास्तव जे आहेत पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र आपल्याला करता येतं ही गोष्ट इथं चर्चिलेली आहे। मग ह्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे रे, तर याद्वारे एखाद्या सदस्याला संसद किंवा राज्य विधिमंडळातून अपात्र ठरवले जाऊ शकतं। ह्या संदर्भातलं जी काही चर्चा आहे ही मुख्यतः परिच्छेद 2 मध्ये केलेली दिसून येते। मग परिच्छेद 2 मध्ये परत जे आहे टोटल 3 डिव्हिजन करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये जी काही आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांची अपात्रता कोणत्या कारणास्तव ठरवण्यात येईल ती गोष्ट देण्यात आलेली आहे। मग परिच्छेद 2(1) क मध्ये काय दिलेले आहे बघा, एखाद्या सदस्याने स्वेच्छेने पक्षाचा सदस्यत्वाचा सोडला किंवा राजीनामा दिला तर त्याला अपात्र ठरवता येतं। ह्या संदर्भात इथं मी एक जे आहे इमोजी टाकलेली आहे की आय क्विट म्हणतोय, म्हणजे एखादा सदस्य स्वेच्छेने तो स्वतः जे आहे तो पक्ष सोडतोय, मग त्या केसमध्ये एखाद्या पक्षाच्या सदस्याला अपात्र ठरवता येऊ शकतं। मग 2(क) ख मध्ये काय सांगितलेलं आहे, जर एखाद्या सदस्याने त्याच्या पक्षाद्वारे प्रसारित केलेल्या किंवा निर्देशाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा मतदानापासून दूर राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये पक्षाला त्याच्या सदस्यत्व रद्द करता येतं। मग आपण इथं 2 गोष्टी बघितल्या, आयदर जो काही आमदार आहे किंवा खासदार आहे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला किंवा स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर तो अपात्र होतो। आणि सेकंड गोष्ट, आता महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये व्हीप नावाची जी कन्सेप्ट चर्चली जात आहे त्या व्हीपनं जर एखाद्या पक्षाच्या संदर्भात किंवा आपलं मतदान घडवून आणण्यासाठी त्या व्हीपनं सांगितलेलं असतं की बाबा ह्या सेक्टरमध्ये तुम्ही मतदान करा, त्याला प्रेझेंट नाही राहिलं किंवा त्या बाजूने मतदान नाही केलं तर सेकंड केसमध्ये जे आहे तो आमदार किंवा खासदार अपात्र ठरू शकतो। मग परिच्छेद 2 मध्ये आता आपण 2 बघितलं, आता पुढचा अजून एक आहे तो बघूया। त्यामध्ये आता 2.2 मध्ये काय देण्यात आलेलं आहे बघा, एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून निवडून आला आणि आल्यानंतर निवडणुकीनंतर इतर कोणत्याही राजकीय पक्षात त्यानं सामील झाला तर त्याला अपात्र ठरवता येऊ शकतं। साधं सिंपल जर सांगायचं झालं तर समजा एखादा आमदार राष्ट्रवादीमधून निवडून आलेला आहे आणि निवडणुकीनंतर त्यानं एक्झॅक्टली पक्ष बदलला आणि तो BJP असेल किंवा इतरत्र पक्षामध्ये जर गेला तर त्या केसमध्ये त्या सदस्याला किंवा त्या आमदाराला त्याचं सदस्यत्व जातं, त्या आमदार पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरू शकतो। मग आता परिच्छेद 2.3 मध्ये काय दिलेलं आहे बघा, सभागृहात पदग्रहण केल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य असणार नाही किंवा तो अपात्र ठरेल। म्हणजे इथं टोटल आपण 4 पद्धतीचे जे आहेत अपात्रता आपण आढळून येतात। पहिलं, स्वतः त्या सदस्यानं स्वतःचा राजकीय पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर, सेकंड त्यानं मतदानाला व्हीपनं जे काही मतदान बजावलेलं आहे त्या मतदानाला गैरहजर राहिला किंवा त्या मतदानाच्या विरुद्ध मतदान केलं तर सेकंड केसमध्ये ते, आणि तिसरं निवडून आल्यानंतर म्हणजे एका राजकीय पक्षाच्या फॉर्मवर निवडून यायचं आणि दुसऱ्या निवडणुकीनंतर दुसऱ्या राजकीय पक्षात एंट्री करायची अशा केसमध्ये, आणि चौथी केस आहे ज्यामध्ये नॉमिनेटेड सदस्य जो आहे पक्षांतर निवडून आल्यानंतर सभागृहात 6 महिन्याच्या आत एका वेगळ्या राजकीय पक्षात जे आहे प्रवेश करतो। ह्या 4 केसमध्ये जे आहेत टोटल अपात्रता देण्यात आलेली आहे। मग हे अपात्रता जे आहे ह्या पक्षांतरामध्ये काही सूट देण्यात आलेल्या होत्या। मग या पक्षांतरामध्ये परिच्छेद 3 मध्ये जी काही सूट देण्यात आलेली आहेत आता आपण ते पाहूया। राजकीय पक्षातून 1/3 सदस्यांनी जर पक्षांतर केलं तर त्यांना सूट देण्यात आली होती। मग ह्या संदर्भात आपल्याला कसं लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे एखादा सदस्य जर राजकीय पक्षातून गेला तर त्याला लगे अपात्र ठरवण्यात येत होतं, पण ह्या कायद्यामध्ये पहिल्यांदा 1985ला जेव्हा हा कायदा आला त्यावेळेस ह्या कायद्यामध्ये असं सांगण्यात आलं की बाबा एखाद्या पक्षातून 1/3 सदस्य जर बाहेर पडत असतील तर त्यांना अपात्र ठरवण्यात येणार नाही। पण वाजपेयी सरकारमध्ये ज्यावेळेस 1999 ते 2004 ह्या काळामध्ये सरकार होतं, ह्या काळामध्ये वाजपेयी सरकारने 91वी घटनादुरुस्ती 2003 करण्यात आली आणि ह्यामध्ये 10th शेड्यूलमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यामध्ये जे काही 1/3 हे होता इथं 2/3
जे आहे क्रायटेरिया ठेवण्यात आली आणि 2/3 जर लोक एखाद्या पक्षामधून जात असतील तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जे आहे अपात्र करता येणार नाही असं सांगण्यात आलं. मग परिच्छेद 4 मध्ये जे आहे विलीकरणाबाबतीत अपात्रपासून वगळलेले आहे. मग महाराष्ट्राच्या राजकारणात आता जी सर्वाधिक चर्चिलेली बाब आहे की प्रत्येक राजकीय नेता येऊन सांगतो की जो काही गट फुटलेला आहे ह्या गटाला फक्त ह्या अनुच्छेद किंवा परिच्छेद 4 नुसार एखाद्या जे काही राजकीय पक्षात आहे ते विलीन व्हावं लागतं. तोच हा परिच्छेद आहे 10 शेड्यूलमधलं पक्षांतर बंदी कायद्यामधलं परिच्छेद 4. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे रे, तर पक्षांतर केल्यानंतर विलीकरणाबाबत अपात्रापासून वगळलेला आहे. मग ह्यामध्ये कसं होतं तर या परिच्छेदामध्ये राजकीय पक्षाच्या विलीकरणाच्या बाबतीत जी काही अपात्रता आहे त्यापासून त्यांना वगळलेलं आहे. जर कोणत्याही पक्षातलं 2/3 आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. मग समजा जर 100 आमदार असतील एखाद्या पक्षाचे, मग ह्याचं जर 2/3 केलं तर 66 आमदार जे आहे एखाद्या पक्षात डायरेक्टली ह्यांचा गट जर बाहेर पडत असेल तर ही जे आहेत अपात्रतेपासून दूर राहतात. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. मग ही जी काही बाहेर पडलेले आहेत ह्यांना ऑप्शन असतो शिल्लक एखाद्या राजकीय पक्षामध्ये विलीन व्हायचा. जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये हे विलीन होत असतील तर हे सदस्य जी काही 66 जण बाहेर पडल्यात ती अपात्र ठरणार नाहीत. पण ह्यांनी जर विलीनीकरण केलेलं नाही तर त्या केसमध्ये त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. यांना गट म्हणून कोणतीही प्रकारची मान्यता मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग परिच्छेद 4 काय सांगतोय तर विलीनीकरणाबाबत जी काही अपात्रता आहे त्यापासून वगळण्यात आलेलं आहे. मग आता परिच्छेद 5 बघू. मग ह्यातले काही असे सदस्य आहेत, विधानसभा असतील किंवा संसद असेल, ह्यातले असे काही सदस्य आहेत त्यांना ह्या पक्षांतरापासून अपात्र ठरवण्यापासून त्यांना अपवाद हे केलेलं आहे किंवा काही लोकांना सूट देण्यात आलेली आहे. मग ह्या परिच्छेद 5 मध्ये जे काही सूट दिलेली आहेत ह्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, या अनुसूचीमध्ये काही असलं तरी लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेचे सभापती व उपसभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदावर नियुक्त असलेली कोणत्याही व्यक्तींना ह्या कायद्याअंतर्गत सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे अशी व्यक्ती जी आहे पक्षांतर कायद्याअंतर्गत कोणत्याही पद्धतीची कारवाई होण्यासाठी लायबल नसतात. ही एवढं साधी सिंपल गोष्ट आहे. मग आपण परिच्छेद 6 मध्ये बघतोय की बाबा पक्षांतराच्या आधारावर अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय कोण घेणार. एखादा सदस्य पक्षांतरावर अपात्र झालेला आहे की नाही. परिच्छेद 2 मध्ये आपण टोटल 4 क्रायटेरिया पाहिल्या ज्यामध्ये अपात्रता सदस्यांची दिसून येते. मग हे अपात्र तो सदस्य झालेला आहे की नाही हे ठरवण्याचं अधिकार कुणाला आहे तर त्या एखाद्या अपात्रतेच्या बाबतीत संबंधित सभागृहाचा अध्यक्ष, सभागृहाचा आणि सभापती हे जे आहेत अंतिम निर्णय घेतात आणि त्यांना तो अधिकार देण्यात आलेला आहे. विधानसभेच्या बाबतीत विधानसभेचे अध्यक्ष ते अपात्रतेबद्दल निर्णय घेतात. संसदेत लोकसभेबद्दल असेल तर त्या केसमध्ये तिथले अध्यक्ष जे आहेत अपात्रतेबद्दल निर्णय घेतात. परिच्छेद 2 मध्ये जे काही 4 दिलेले आहेत अपात्रतेचे क्रायटेरिया, त्या 4 केसमध्ये एखादा सदस्य बसलेला आहे की नाही याच्या संदर्भात निर्णय देण्याचा जो अधिकार आहे तो अध्यक्षांना असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. मग परिच्छेद 7 काय सांगतो तर हा न्यायालयाचा अधिकार जे काही क्षेत्र आहे ती लिमिटेड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता 52व्या घटना दुरुस्तीनुसार. या अनुसूची अंतर्गत सभागृहाच्या सदस्यांचे जे काही अपात्रते संबंधित कोणत्याही प्रकरणाच्या संदर्भातली कोणतीही चौकशी होती त्याला न्यायालयासंदर्भात कोणताही अधिकार देण्यात आलेला नव्हता. पण ही गोष्ट एक सर्वोच्च न्यायालयानं 52वी घटना दुरुस्ती योग्य ठरवत ही परिच्छेद 7 जे आहे हे घटनाबाह्य ठरवण्यात आलं आणि हा जो परिच्छेद 7 आहे हा काढून ठेवण्यात आला. आत्ता ह्या सिच्युएशनला एखाद्या सदस्याला जर अध्यक्षानं पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जर अपात्र ठरवलं तर तो सदस्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. त्यामुळं हा परिच्छेद 7 जो आहे हा काढून टाकण्यात आलेला आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. आता परिच्छेद 8 काय सांगतो बघा तर ह्या जी काही पक्षांतर बंदी कायदा आहे ह्या कायद्यासंदर्भात जे काही नियम बनवायचे आहेत ह्या नियम संदर्भात हा परिच्छेद 8 बोलतो. मग अपात्रसाठी नियम तयार करण्यासाठी संबंधित जो आहे हा परिच्छेद 8 आहे. मग परिच्छेद 8 मध्ये काय दिलंय तर परिच्छेदात दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती या अनुसूचीच्या तरतुदींना लागू करण्यासाठी नियम बनवू शकतात. मग आपल्याला असं प्रश्न येऊ शकतो की बाबा पक्षांतर बंदी कायदा
संदर्भात नियम कोणी बनवू शकतो, तर तो जो आहे तो अध्यक्ष, सभापती किंवा अध्यक्ष जे आहेत त्याच्या संदर्भात पक्षांतर संदर्भात जे आहे कायदा नाही, नियम बनवू शकतात. ही गोष्ट इथं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग आता इथं आपण जे काही महाराष्ट्रात आजपर्यंत घडलेलं आहे किंवा बऱ्याच राज्यांमध्ये आजपर्यंत घडतेलं दिसून आलेलं आहे की बाबा काही प्रमाणात आमदार फुटतात आणि सरकार जे आहे ते अस्थिर होतं किंवा अस्थिर होण्याचा करण्याचा प्रयत्न केला जातो. मग ह्याचा परिणाम काय होतो रे, तर जी काही सरकार आहे, जे काही स्टेबल गव्हर्नमेंट आहे ते पडण्यासाठी जे आहे अशा आमदारांच्या उडी मारण्यामुळे किंवा आमदार पक्ष सोडून जाण्यामुळं परिणाम होतो आणि सरकार अल्पमतात येऊन सरकार पडू शकतं. मग हा जो काही कायदा आहे, हा कायदा करण्यामागं जे काही राजीव गांधी सरकारांचं जे काही असेल धोरण असेल किंवा वाजपेयी सरकारांचं धोरण असेल, ते फक्त एवढंच होतं, जी काही पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेली जी काही सदस्य आहेत ते पक्षातीच राहावे आणि पक्षाचे जी काही नियम आहेत किंवा बाबा तुम्ही ह्या केसमध्ये आम्हाला पाठिंबा द्या किंवा आम्हाला मतदानाला मदत करा, ह्या दोन्ही गोष्टी घडून याव्या ह्यासाठी जो आहे हा मुख्यतः कायदा केलेला आहे. त्यामुळं आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही पक्षांतरबंदी कायदा आहे किंवा 10th शेड्यूल आहे किंवा ही काही 8 परिच्छेद आहेत हे आपण व्यवस्थित पद्धतीनं पाहिले आहेत. आणि आता ह्यातला शेवटचा मुद्दा आहे, ह्याच्यावर जे आता न्यायालय निर्णय आता सध्या घेईल. आता सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भात केस चालू आहे. अशाच पद्धतीनं आपण जे आहे वेगवेगळ्या पद्धतीचे जे करंटशी रिलेटेड जे काही मुद्दे आहेत, जे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सर्वाधिक महत्त्वाचे आहेत, असे आपण जी आहे सिरीज टप्प्याटप्प्यानं आणत जाऊ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसंच तुमच्या जे काही मित्र तयारी करतात ह्या MPSCच्या एक्झाम संदर्भात त्यांना सुद्धा पाठवायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.